आपलं स्वतःचं घर व्हावं अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते। अनेकदा या स्वप्नातील घर शोधण्यासाठी नागरिकांना पायपीट देखील करावी लागते। ठाण्यातील अनेक विकासकांच्या माध्यमातून बांधण्यात आलेले प्रकल्प ठाणे गृह उत्सव या कार्यक्रमादरम्यान ठाणेकरांना पाहता येणार आहे। रविवारी ठाणे गृह उत्सव कार्यक्रमादरम्यान सोसायटींसाठी गुड गव्हर्नन्स आणि स्वच्छता असे दोन मोठे कार्यक्रम ठेवण्यात आले होते। यावेळी सुनियोजित काम करणाऱ्या आणि स्वच्छ सोसायटींना बक्षीस देण्यात आले। आपलं स्वतःचं घर व्हावं अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते। अनेकदा या स्वप्नातील घर शोधण्यासाठी नागरिकांना पायपीट देखील करावी लागते। ठाण्यातील अनेक विकासकांच्या माध्यमातून बांधण्यात आलेले प्रकल्प ठाणे गृह उत्सव या कार्यक्रमादरम्यान ठाणेकरांना पाहता येणार आहेत। रविवारी ठाणे गृह उत्सव कार्यक्रमादरम्यान सोसायटींसाठी गुड गव्हर्नन्स आणि स्वच्छता असे दोन मोठे कार्यक्रम ठेवण्यात आले होते। यावेळी सुनियोजित कार्यक्रम करणाऱ्या आणि स्वच्छ सोसायटींना बक्षीस देण्यात आले। एक रामोत्सव चालू झाला। लोकांमध्ये एकदम एग्रेसिव्ह भावना आलेली, म्हणजे उत्सवची तेच भावनाला कंटिन्यू करत आम्ही होम उत्सव नाव दिलेला आहे। एक घराचा प्रदर्शन आहे, प्रॉपर्टी एक्सपो 21 जो 16, 17, 18, 19 तारीखला होता। ते कार्यक्रममध्ये आज आम्ही दोन मोठे कार्यक्रम ठेवलेले आहे। एक आहे सोसायटीचा, म्हणजे डेव्हलपर असा असते जेव्हा सोसायटी बनवून देते नंतर सोसायटी मेंटेन करायचे काम फ्लॅट ओनर करते, मेंबर्स करते। तो त्याला एन्करेजमेंटसाठी आम्ही हे प्रोग्राम आयोजन केला होता। त्याच्यामध्ये आम्ही गुड गव्हर्नन्स आणि क्लीनलीनेस ते दोन सब्जेक्टमध्ये भार दिला। 5 सोसायटीला कॉन्सोलेशन प्राइज दिला 11,000 रुपयाचा, ट्रॉफी आणि 11,000 रुपया, आणि 3 सोसायटीला 25,000, 50,000, 75,000 असं 3 प्राइज दिला। फर्स्ट टाइम असताना आम्ही 212 सोसायटीने रिस्पॉन्स केला होता 1 महिन्याच्या मेहनतमध्ये। नेक्स्ट इयर म्हणजे आजच आम्ही अनाऊन्स केलेला आहे, तो आम्हाला वाटते की 1000+ आपला सोसायटी पार्टिसिपेट करणार आणि त्याच्या आम्ही लय मोठा प्रमाण म्हणजे एवॉर्ड जसे फिल्मफेअर अवॉर्ड असते ते प्रमाणे आम्ही ते दर्जाच्या आयोजन करू।